गोपाल कृष्ण महाराज की जय। यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुषुरासुरेणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय। मी एकट्यानं म्हणायचं आहे का? मी एकट्यानं म्हणायचं आहे का? श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पोथी वाचायचं काम मी एकटा करेन, पण जय म्हणायचं तुमचं काम आहे का नाही सगळ्यांचं? मोठ्यानं म्हटलं पाहिजे या। आज नवरात्रीचा दुसरा दिवस। इतर लोकांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आज दुसरी माळ आहे आणि कालपासून सुरू झालेला हा आपला प्रवचन कार्यक्रम। काल आपण काही लीळा, सुंदर अशा लीळा आपण ऐकल्यात। या लीळा भगवंताच्या लीळा आहेत आणि इतर ज्या कथा असतात आणि भगवंताच्या लीळा असतात। बाकीच्या आपण फक्त गोष्टी ऐकतो, बऱ्याच गोष्टी ऐकतो आपण, महापुरुषांच्या कथा ऐकतो आपण किंवा एखाद्या संत पुरुषांच्या कथा ऐकतो, राजांच्या असतात त्याही कथा असतात, परंतु भगवंताच्या ज्या असतात त्या लीळा असतात। आणि इतर कथांनी तुमचं कदाचित मनोरंजन होईल, परंतु भगवंताच्या ज्या लीळा असतात त्याच्याने तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे। इतर लीळा, या इतर गोष्टी, कथा थोड्या वेळापुरता आनंद देतील। एकदा ऐकली ठीक आहे, दुसऱ्यांदा ऐकू वाटणार नाही, कदाचित दोनदा ऐकाल तुम्ही, पण तिसऱ्यांदा ऐकू वाटणार नाही। एखादा चित्रपट असतो, तो चित्रपट तुम्ही एकदा बघाल, दोनदा बघाल, फार तर तीनदा बघाल, चौथ्यांदा तुम्हाला तो बघू वाटणार नाही। तशा भगवंताच्या लीळा नसतात। भगवंताच्या लीळेचं सामर्थ्य असं असतं की जितक्याही वेळा तुम्ही ऐकाल, जितक्याही वेळा त्याचं चिंतन कराल, जितक्याही वेळा त्याचं मनन कराल, त्या प्रत्येक वेळी त्या लीळेतून तुम्हाला काहीतरी वेगळा अर्थ प्राप्त होत असतो। आणि अर्थ प्राप्त होत असतो, यासोबतच तुम्हाला एक वेगळं विशेष पुण्य त्यातून पदरी पडत असतं। भगवंताच्या लीळा चिंतनानं एक विशेष असं गोमटं तुम्हाला प्राप्त होत असतं आणि ते गोमटं प्राप्त करायचं असेल तर त्या भगवंताच्या लीळा आपण सदैव ऐकल्या पाहिजेत, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे। आता तुम्ही म्हणाल मनन वेगळं आणि चिंतन वेगळं, हा काय प्रकार आहे? मनन म्हणजे काय आणि चिंतन म्हणजे काय, याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागेल। मनन म्हणजे ती जी लीळा आहे तिचं वाचन करणे आणि तिचं पाठांतर करणे। पाठांतराच्या दृष्टीने त्याला पुन्हा पुन्हा त्याचं आपण रिव्हिजन म्हणतो, पुनरावृत्ती म्हणतो, पुन्हा पुन्हा ते वाचन करणे आणि पुन्हा पुन्हा त्याचं त्याला रट्टा मारणं म्हणतात या मराठी इतर भाषांमध्ये, पुन्हा पुन्हा वाचायचं त्याला म्हटलं मनन। आणि चिंतन म्हणजे त्या गोष्टीचा, त्या लीळेचा विचार करायचा, चिंतन करायचं की हे भगवंताने सांगितलं, ही भगवंताची लीळा आहे, ते भगवंताला यातून काय सांगायचं आहे, भगवंत यातून काय सांगू इच्छितात आपल्याला, या गोष्टींचं चिंतन करणं, त्याचे आठवण करणं म्हणजे ते झालं चिंतन। आणि असं जेव्हा आपण मनन आणि चिंतन करू, त्या मननाचाही लाभ आहे, मनन करण्याचाही विशेष असा फायदा आहे आणि चिंतन करण्याचा त्याहीपेक्षा विशेष असा लाभ आहे। म्हणून या लीळा केवळ ऐकल्या आणि सोडल्या असं नाही आहे। या लीळा सदैव आपल्या अंतःकरणात असल्या पाहिजे, सदैव त्याचा आठव झाला पाहिजे। बऱ्याच आपण स्थानाजवळ जातो, परंतु त्या स्थानांच्या लीळासुद्धा आपल्याला आठवत नसतात। जातो आपण, जातो, डोकं ठेवतो, पवित्र सेवा संबंधात दंडवत एवढं म्हटलं की आपला विषय संपलेला असतो। परंतु त्या स्थानाला जाताना सुद्धा त्या लीळा आठवल्या पाहिजे।
त्या लीळांचं चिंतन केलं पाहिजे. गाडीमध्ये आपण निघालो, गाडीमध्ये निघताना सुद्धा त्या लीळांचं चिंतन आपल्याकडून झालं पाहिजे. त्या लीळा आपण आठवल्या पाहिजे. त्या लीळा आठवल्यानं तुम्ही घरापासून जेव्हा निघताना, आता समजा आपण फार दूर नाही पण आपण चांगदेवला जातो, इथून हरतळ्याला जातो आपण. चांगदेवला जाताना जर ती चांगदेवची लीळा आपण आठवली आणि ती लीळा आठवत आपण जर तिथे गेलो, तर तो मधला जो काळ आहे तो सुद्धा तुमचा नामस्मरणामध्ये आणि पूर्ण 100% तो काळ तुमचा लेखी लागेल. म्हणून त्या लीळांचं चिंतन आपल्याकडून सदैव झालं पाहिजे. तेव्हा ऐकून सोडायच्या नाहीत. त्या काल ज्या घटना आपण लीळा ऐकल्या त्यासुद्धा आपल्याला आठवल्या गेल्या पाहिजेत. आजही ऐकणार आहोत त्याही लीळा आपल्याला सदैव आठवणीत राहिल्या पाहिजे. त्याचं चिंतन आपल्याकडून झालं पाहिजे. त्याचं चिंतन झालं तरच खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होईल. आणि असंही तुम्ही बघा, शास्त्र जे आहे ना, शास्त्र केवळ ऐकण्याला महत्त्व नाही आहे. आम्हाला खूप शास्त्र कळतं ना, आम्हाला खूप शास्त्र माहिती आहे, त्याला महत्त्व नाही. शास्त्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती टक्के उतरवताय, ते तत्त्वज्ञान तुमच्या जीवनात, तुमच्या आचरणामध्ये तुम्ही किती आणताय, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. 10% तुम्हाला समज असेल, ते 10% जर तुम्ही तुमच्या आचरणात आणा, कृतीमध्ये आणा. नुसत्या शब्दांना किंमत नाही आहे. शब्द समजले पाहिजे, परंतु त्याप्रमाणे आचरणसुद्धा झालं पाहिजे. आणि याचीच साक्ष लीळाचरित्राच्या प्रत्येक पानापानामध्ये तुम्हाला बघायला मिळते. काय झालं, भगवान श्री चक्रस्वामींनी अवतार धारण केला. काही काळ गुजरातला राहिले आणि गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये भगवंत आले. भगवंत महाराष्ट्रामध्ये आले, रुद्धपूरला गेले आणि रुद्धपूरला श्री गोविंद प्रभू महाराजांकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार भगवंतांनी केला. ज्ञानशक्तीचा स्वीकार केला म्हणजे ज्ञान त्यांच्याकडून घेतलं. आणि ज्ञान घेतलं आणि स्वामी असे वाटायला फिरत बसले का? काय केलं भगवंतांना माहिती का तुम्हाला? ज्ञानापाठी वैराग्य उपजे. ज्ञानाच्या नंतर वैराग्य निर्माण होत असतं, ते आचरणात आणावं लागतं. या नियमाप्रमाणे भगवंत जे गेले ते सालबर्णीच्या डोंगरामध्ये गेले आणि तिथे तपश्चर्या करू लागले. 12 वर्ष सालबर्णीच्या डोंगरामध्ये सर्वज्ञ मौन रूपाने आहेत, बोलत नाही आहेत, शांतपणे आपली आपली तपश्चर्या करतायत आणि सर्वदूर फिरतायत आणि तशीच राहत आहेत. त्या सालबर्णीच्या डोंगरातली अवस्था आपल्या चरित्रकारांनी इतकी सुंदर मांडलेली आहे, इतकं छान त्याचं निरूपण माहीम भट्टांनी केलेलं आहे की मौन अवस्था आहे आणि मौन अवस्था असून देहावर सुद्धा उदास आहेत. सदैव आपल्या चिंतनामध्ये मग्न आहेत. चिंतन चाललेलं आहे. स्नानाची गरज नाही, शरीराकडे लक्ष नाही. रस्त्याने कुठेतरी जंगलच होता, रस्त्याने जायचे, कुठेतरी काटेवर ओढायचे अंगाला, काटेवर ओढले की ते रक्त निघायचं, ते पुसायचे सुद्धा, पुसत सुद्धा नव्हते, त्याच्याकडे लक्षच नाही त्यांचं. ते रक्त ते निघायचं आणि वाळायचं. वाळल्यानंतर ते लालबुंद, स्वामी अगदी गोरेपाण आहेत, शरीर सुंदर आहे स्वामींचं. त्या गोऱ्यापाण शरीरावर ते रक्त, लालबुंद रक्त दिसायचं, अगदी माणिक मोती लावलेले तसं स्वामींचं शरीर दिसायचं. आणि माहीमभट्ट सांगतात, रस्त्याने चालले, एखाद्या झुडपामध्ये केस जर अडकले तर तिथंच उभे राहायचे, तिथं चिंतन करत राहायचे. तिथं चिंतन सुरू असायचं भगवंताचं. ते केस काढायचे सुद्धा ते त्यांना करत नव्हते, तिथं चिंतन असायचं. मग कुणीतरी एखादा वाटसरू घ्यायचा, तो काढून द्यायचा, तेव्हा पुढे जायचे. किंवा अचानकपणे वाऱ्याची एखाद्या झुळूखाली जोरदार वारा आला तर त्या वाऱ्याच्या वेगासरशी काय व्हायचं की ते केस आपोआप उलगडायचे आणि मग तेव्हा भगवंत पुढे जायचे. ही अवस्था कशासाठी आहे? भगवंताला एवढे कष्ट घेण्याची गरज काय होती? भगवंत होते, ईश्वर अवतार होते ते. परंतु ईश्वर अवतार सुद्धा जरी असले तरी सुद्धा यद्यदा चरती श्रेष्ठ तत् दैवे तरोजन. जशी श्रेष्ठ माणसं, मोठी माणसं जशी वागतात की नाही, तशी लहानी त्याच्या पाठीमागे त्याचं अनुकरण सर्व लोक करत असतात. म्हणून भगवंताने असं ठरवलं, आपण स्वतः हे करून दाखवायचं. आधी केले आणि मग सांगितले. आधी स्वतः करून दाखवलं भगवंताने की असं आहे, ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला त्याचं आचरण करावंच लागेल, केलंच पाहिजे. नामस्मरणाचं महत्व समजलं, पण नामस्मरणाचं महत्व समजून फायदा नाही. उठून ते नामस्मरण झालंही पाहिजे, त्याला खऱ्या अर्थाने महत्व आहे. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करताना ज्ञानाप्रमाणे आचरण करण्याची पद्धती आहे. ते आचरण जर आपण केलं तरच खऱ्या अर्थाने त्याचा लाभ प्राप्त होत असतो. हाच लाभ आपण
प्रत्येक क्षणी करून घ्यायचं आहे. म्हणून या लीळा ऐकायच्या आणि सोडायच्या नाहीयेत, तर त्या लीळांचं चिंतन करायचं, त्या लीळांचं मनन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून त्या लीळा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. भगवंताच्या प्रत्येक लीळेमध्ये एक काहीतरी वेगळा विशेष अर्थ सामावलेला आहे. तो अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे, तो आपल्याला अर्थ लक्षात आला पाहिजे. आणि असंही असलं तरी नाही आपल्या लक्षात आलं तरी आपण विचारलं पाहिजे. जिज्ञासा वृत्ती ही प्रत्येकाच्या अंतःकरणात असली पाहिजे. जिज्ञासा वृत्ती जर आपल्या अंतःकरणात असेल तर नक्कीच मनुष्य त्या जिज्ञासेने त्या सर्व गोष्टींची निरसन करू शकतो. परंतु त्यासाठी आवडही असावी लागते ना. आवडही असली, आवडच नसते मग बाकीचं काय चाललंय चाललंय. उपार दाखवला जाऊ आपला सकाळचा कसा तरी घाईमध्ये संपलं, जेवायला बसावं संपला विषय. बाकी मग दिवसभर देवाची आपली भेटच नसते. सकाळी पटकन घाईघाईमध्ये कशी तरी देवपूजा केली की मग उपारच्या टायमाला बाईलाच दाखवावं लागत उपार. घरामध्ये उपार कोणी दाखवत नाहीत ना. बाई स्वयंपाक करत असते, मुलाला सांगते यार उपार दाखवून दे रे. मुलगा म्हणतो नाही माझ्या तूच दाखव, मी काय दाखवायचं. मालकाला सांगते, नवऱ्याला सांगते की तुम्ही तो उपार दाखवा, मी स्वयंपाक करते. नाही तू दाखवाय, मी कामात आहे, मी मोबाईल पाहतोय. बरोबर. तो मोबाईल बघत असतो पण तो काही उठत नाही विचार. मग शेवटी बाई नाईलाजाने उठते, तिला स्वयंपाकही करायचा असतो, तिला जेवायलाही वाढायचं असतं. ती पटकन घाईघाईमध्ये उठते, कशा तरी 2 चपात्या घेते, भाजी घेते, पटकन देवाजवळ जाते, पाणी फिरवते वेगात. आणि पाणी फिरवलं की 2, 4, 5 घास कशी तरी मोडते आणि देवाला सांगते आता देवा तुम्ही जेवा. त्यामध्ये भावही नसतो, श्रद्धाही नसते. फक्त आपल्याला करायचं म्हणून आपण करतो. ही गोष्ट नसते. देवाला तुमची भावना महत्वाची आहे, देवाला तुमची श्रद्धा महत्वाची. देवावर जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवाल, देवावर जेव्हा तुमचा भाव असेल, हे मला अर्पण करायचंय देवा, हे तू स्वीकार, ही जर प्रार्थना असेल तरच तो परमेश्वर त्या प्रार्थनेचा, त्या पदार्थांचा स्वीकार करेल. अन्यथा परमेश्वराला तुमच्या पदार्थांची काही गरज आहे अशातला प्रकार नाही. परंतु तो भाव असला पाहिजे आपला की देवाला आपल्याला काहीतरी अर्पण करायचं, समर्पण करायचंय. तो भाव तुम्ही समर्पण जर देवाला केला ना तर तो परमेश्वर तुमचा भाव स्वीकारणार आहे. पदार्थ स्वीकारो अगर न स्वीकार, तुमचा भाव स्वीकारला गेला पाहिजे. त्यासाठी तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे. आणि भाव शुद्ध असण्यासाठी तुमची देवावर श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि देवावर श्रद्धा असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही. आणि देवावर ज्याची श्रद्धा आहे की नाही त्याची श्रद्धा सर्वांवर आहे. लक्षात आधी येथ बुद्धी व्हावी, मग येथीच्या परिवारावर व्हावी. ज्याची बुद्धी परमेश्वरावर आहे तो कधीही कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवत नाही, कधी कुणाचे दोष घेत नाही. आपल्याकडे सर्वसामान्य कुठल्याही माणसाचे असतो दोष घेण्याची प्रवृत्ती फार मोठी असते. दुसऱ्यांच्या आपण चुका शोधतो, आपल्यात किती चुका आहेत हे बघत नाही मनुष्य, पण दुसऱ्यांच्या चुका शोधण्याचा मनुष्य जास्त प्रयत्न करतो आणि त्याच्या चुकावर जास्त फोकस करतो आपण. परंतु मनामध्ये विचार केला पाहिजे की या त्या व्यक्ती चुकत असेल का, त्याचीही चूक असेल, पण आपल्याकडे चुका कमी आहेत का. त्या व्यक्तीकडे काही चांगले गुण असू शकतात. त्या चांगल्या गुणांचा तुम्ही विचार केला, त्या चांगल्या गुणांचा स्वीकार तुम्ही केला तर नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी चांगलेपणाची वाढ होऊ शकते. परंतु त्या चुकांचाच जर तुम्ही विचार करत राहिले तर तो सुधारणारच नाही. तो चुकीचा आहेच, तो चुका करणारच आहे. पण त्या चुका तुम्ही नाही काहीतरी तुमच्या वाचेनं तरी बोलून दाखवताय, तुमची वाचा तरी तुम्ही त्या चुकांच्या दृष्टीने मलिन करताय. तो प्रत्यक्ष कृतीनं आचरण करतो. एखादा दारू पीत असेल, एखादा वाईट वागत असेल, ठीक आहे, तो कृतीनं करतोय, परंतु तुम्ही तुमच्या वाचेनं त्याच्याबद्दल बोलताय, त्याचा विचार करताय. म्हणजे तुमचं मनही तुम्ही मलिन करून घेताय आणि तुमची वाचा सुद्धा तुम्ही मलिन करून घेताय. म्हणून त्याच्याबद्दल बोलू नका. त्याच्या चांगल्याबद्दल बोलता आलं तर बोला, अन्यथा बोलूच नका. परंतु कुणाचं वाईट चिंतन करू नका, कुणाच्या वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका. हेच सर्वज्ञ सांगतं, हेच अध्यात्म सांगतं, हेच देव सांगतोय की तुमच्या कुणाच्या वाईटाचं चिंतन तुम्ही करू नका. तुम्ही सर्वांचं चांगलं चिंतन केलं पाहिजे, हेच धर्म सांगतो. आणि हेच धर्माचं महत्वाचं ब्रीद आहे. आणि ज्याच्या अंगात, ज्याच्या अंतःकरणात धर्म आहे की नाही, ज्याच्या अंतःकरणात देवावर श्रद्धा आहे की नाही, तो कुणाबद्दलही वाईट बोलत नाही, कुणाबद्दलही त्याची निंदा कुणाची करत नाही, कुणाची निंदा करायचं कारणच नाही असं तो मांडतो. सर्व चांगले. एकदा काय झालं की धर्मराजा होता उभा आणि जवळच दुर्योधन होता. देवाला वाटलं थोडंसं परीक्षा घ्यावी दोघांची.
श्रीकृष्ण भगवंतांना सांगितलं, त्या याला आपल्या दुर्योधनाला सांगितलं पहिल्यांदा, जा रे म्हणे, यातून एखादा आता ऋषी लोक आलेले होते, खूप राजे लोक आलेले आहेत, चांगले चांगले, खूप मोठमोठे श्रेष्ठ ऋषी आलेले आहेत. दुर्योधनाला सांगितलं, जा म्हणे, शोधून आणि यात एखादा चांगला मनुष्य असेल ना तर त्याला शोधून माझ्याकडे घेऊन ये. जसा हा निघाला दुर्योधन, प्रत्येकाकडे बघितलं, प्रत्येकाकडे मध्ये वाईट दिसायला लागला. याच्यात हे वाईट आहे, त्याच्यात ते वाईट आहे, त्याच्यात ते वाईट आहे. संपूर्ण ऋषी लोकांमध्ये फिरला, राजे लोकांमध्ये फिरला, एकही मनुष्य दुर्योधनाला चांगला दिसला नाही. आणि देवाकडे आला, म्हणजे देवा काय सांगू म्हणे, अहो हे सर्वच खराब आहेत, एकही चांगला नाही याच्यामध्ये, प्रत्येकाकडे दोष आहे म्हणे, प्रत्येकामध्ये काही काही असं म्हणे. देव म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, चालेल, तू थांब म्हणे, थोडा वेळ उभा राहा. धर्मराजाला बोलव, युधिष्ठिराला बोलवलं, म्हणे असं कर, यातून एखादा वाईट मनुष्य शोधून आण म्हणे. हे जे ऋषी लोक आलेले की नाही, याच्यातून तू एखादा वाईट मनुष्य शोधून. धर्मराजा गेले, बघतायत प्रत्येकाकडे, प्रत्येकामध्ये काही तर तपश्चर्या आहे, काहीकडे ज्ञान आहे, काहीकडे साधन आहे, प्रत्येकाचं काही काही वैशिष्ट्य त्याला धर्मराजाला दिसायला लागलं. सर्व दूर फिरले, एकही वाईट मनुष्य धर्मराजाला दिसला नाही. सर्व दूर फिरले आणि आले देवाजवळ. देवा म्हणे, मला क्षमा करा, मी तुमची जी गोष्ट पूर्ण करू शकलो नाही. तर काय झालं, यामध्ये एकही वाईट मनुष्य नाही म्हणे, सर्व चांगले आहेत म्हणे, खूप सज्जन माणसं आहेत ही सर्व, प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत. म्हणजे हा काय झाला, हा त्या व्यक्तीच्या बघण्याचा दृष्टिकोन असतो. हा आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आपण चांगलं बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चांगला विचार आपण केला पाहिजे. चांगला जेव्हा तुम्ही विचार कराल की नाही, तेव्हा तुम्हाला चांगलंच. आणि स्वतःकडे बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतःमध्ये आत झाकण्याचा प्रयत्न माणसानं केला पाहिजे. मी किती वाईट आहे, मी किती चांगला आहे, आपलं मूल्यमापन स्वतः माणसानं आपण आधी केलं पाहिजे. मी किती चांगलो आहे आणि मी किती वाईट आहे, माझ्यामध्ये काय सद्गुण आहेत, माझ्यामध्ये काय दुर्गुण आहेत, आणि माझ्यामधले कोणते दुर्गुण मला टाकण्यासारखे आहेत, याचा विचार जर केला तर नक्कीच माणसाच्या जीवनामध्ये क्रांती येऊ शकते, माणसाचं जीवन समृद्ध होऊ शकतं. श्रीमंती जी असते की नाही, श्रीमंत प्रत्येक माणूस असतो. श्रीमंती ही नीतिमंत श्रीमंती असावी. श्रीमंती कशी असावी, नीतिमंत असावी. तो गरीब असेल, पैसा कमी असेल, पण नीतिमंत जोही आलेला असेल तो नीतिमत्तेचा आलेला असेल, चांगला पैसा आलेला असावा. तो चांगला पैसा असेल, कमी असेल तर त्यामध्ये तो सुखी राहू शकतो, तो समृद्ध राहू शकतो, चांगला राहू शकतो. पण दुसऱ्यांच्या मुंड्या मुरगाळून किंवा दुसऱ्यांना त्रास देऊ किंवा भ्रष्टाचारांना असेल किंवा अनेक वाईट मार्गाने जमवलेला पैसा असेल तर तो सुख देत नाही. आणि म्हणून नीतिमंत श्रीमंती असावी. एखादा खूप मोठा बंगला बांधला, खूप छान बंगला बांधला, खूप मोठा बंगला बांधला, कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधला, वास्तुशास्त्राप्रमाणे बांधला. आग्नेयला स्वयंपाकघर असावं, ईशान्येला देवघर असावं, सगळं केलं, सर्व वास्तुशास्त्राप्रमाणे आलं. पण वास्तुशास्त्राप्रमाणे येऊनही सुख नाही. पण मी तर सर्व वास्तुशास्त्राप्रमाणे केलंय. अरे पण वास्तुशास्त्राप्रमाणे केलं, पण पैसा वास्तुशास्त्राप्रमाणे नाही ना. पैसा जर तो दुसऱ्यांना त्रास देऊन आलेला असेल तर ते वास्तुशास्त्राप्रमाणे केलं. ईशान्य कोपऱ्याला देव असला तर तो देव काय तुझ्या प्रसन्न होणार आहे, अशातला प्रकार नाहीच. आग्नेयाला जरी तो स्वयंपाकघर असलं तर अग्नी तुला सुख देईल किंवा उदरभरण करेल तुझं, असं नाही आहे. म्हणून श्रीमंती जी आहे, जो पैसा आहे, जो आपली संपत्ती आहे, ती नीतिमत्तेनं आलेली असावी. आपली बोलणं जे आहे ते अतिशय प्रेमानं असलं पाहिजे. या जर गोष्टी आपण सामान्य गोष्टी येते, फार कठीण आहेत, फार मोठ्या आहेत अशातला प्रकार, सामान्य बाबी येतात. बोलताना आपण चांगलं बोललं पाहिजे, बोलताना चांगलं वागलं पाहिजे, दुसऱ्यांचे गुण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुण जर तुम्ही घ्याल तर त्यातून तुम्हाला चांगलंच प्राप्त होत असतं. आणि म्हणून भगवंताच्या लीळा तुम्हाला याच गोष्टी शिकवत असतात. भगवान श्री चक्रस्वामींच्या प्रत्येक लीळेमध्ये एक नवीन काहीतरी वेगळा संदेश आहे आणि त्या संदेशातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळतं. म्हणून या लीळा ऐकल्या पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्यांचं मनन केलं पाहिजे. पराजित मठपति प्रतिष्ठा
मढी एक संन्यासी होते. एक गावामध्ये मंदिर होतं, प्राचीन मंदिर होतं एका गावामध्ये. आणि त्या गावामध्ये मंदिर असल्यामुळे काय झालं की परंपरेचं ते मंदिर, तिथले महंत जे होते ते परंपरेने विद्वान महंत वेगवेगळे आलेले होते. आणि त्या गावाची प्रतिष्ठा वेगळी, त्या मंदिराची प्रतिष्ठा वेगळी होती. आणि ते जे मोठे संत होते ते अचानकपणे मरण पावलेले. आता त्यांचे 2 शिष्य होते. आता हे काय अलीकडे असलेला प्रकार नाही, परंपरेने चालत आलेले आहेत या गोष्टी. बरं का, तुम्हाला वाटेल हा काय प्रकार आहे. परंपरेनं स्वामींच्या काळात सुद्धा या अशा काही घटना त्या काळात सुद्धा अन्य संन्याशांकडे आलेल्या आहेत. तर 2 शिष्य होते. तर 2 शिष्य होते त्यापैकी एक जो होता तो अभ्यासू होता, पण तो होता बाहेरच राहायचा. तो काही गुरुकडे कधी जास्त आला नाही, गुरुची सेवा केली नाही, काही नाही. एक होता साधा, त्याला विद्याभ्यासाला जायचं होतं, शिकायला जायचं होतं कुठेतरी, पण गुरूंची सेवा महत्वाची होती म्हणून तो जाऊ शकला नाही. तो तिथेच राहिला, गुरुची सेवा करत राहिला. आणि तो म्हटला गुरूंची सेवा हेच आपलं सारं सर्वस्व. गुरु जर वयस्कर आहेत, गुरु जर थकलेले आहेत, शास्त्र मी कधीही कमवेल, गुरुची सेवा मला कधी मिळेल, गुरुची सेवा मला मिळणार नाही. आणि म्हणून त्यानं ठरवलं की मी इथेच राहायचं आणि इथे गुरूंची सेवा करायची, ठरवलं त्याने. पण दुर्दैवाने आता असा प्रकार आपल्या घरांमध्ये सुद्धा होतो. की आजच एक कथा कुठेतरी वाचली, ऐकली. पती पत्नी होते दोघं, आणि दोघे नोकरीला होते. नोकरीच्या निमित्तानं सर्व ओढाताण. आई होती एकच, वडील वारलेले होते, पण आई होती एकटी घरामध्ये. ती थकलेली होती, तिला औषध पाण्याची वगैरे सर्व गरज अडचण प्रत्येकाच्या घरात असतेच ती. मग हा नवरा काय म्हणतो, मुलगा काय म्हणतो तिचा, की आता आई आहे म्हणे घरामध्ये, तू नोकरीला जाते, मी नोकरीला जातो, आपण दोघेही नोकरीला जातो. आई एकटी असते, आईची सेवा कोण करणार. आईची सेवा आपल्याला करणं शक्य नाही, तुलाही शक्य नाही, मलाही शक्य नाही. मग आपण असं करू, वृद्धाश्रमामध्ये आईला ठेवून देऊ, म्हणजे तिथे व्यवस्था चांगली होईल म्हणे. आता असं म्हटल्यावर सुनांना तर आनंद होतो की सासू त्यांची कटकट जात असली चांगलीच आहे उलट. पण ती मुलगी संस्कारी होती. ती म्हटली ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण आईची तिथे व्यवस्था होईलच असं मला वाटत नाही. आणि एक गोष्ट आपण असं लक्षात घेऊया, कितीही पैसा कमवला तर तो पैसा आपल्याला कमीच असणार. पण आज खऱ्या अर्थाने आईला आपली गरज आहे. जेव्हा तू लहान होतास तेव्हा तुझ्या सर्व कष्टामध्ये, तुझ्या सर्व त्रासामध्ये आईनं सर्व त्रास सहन केले, पण तुझं संगोपन केलं, तुला दूर ठेवलं नाही, तुला शेजारणीकडे कुठे टाकलं नाही. तुझ्या सोयीसाठी आईनं सर्व गोष्टी सहन केलेल्या आहेत. आणि आज ते आईवर अशी अवस्था असताना तू जर वृद्धाश्रमामध्ये त्या आईला पाठवशील तर ते योग्य होणार नाही. आणि असं म्हटल्यावर सासू मात्र बाहेरून ऐकते, मुलगा असं म्हणतोय, सुनबाई असं म्हणते. आणि जेव्हा सुनबाई म्हटली की नाही, मी नोकरी करत नाही, तू एकटा नोकरी कर, आपण थोडे पैसे कमी कमवू, आपण ट्युशन घेऊ, काही करू घरी, आणि त्याच्यावर आपण आपला गुजारा करू, पण आईला सोडायचं नाही. असं म्हटल्यावर त्या सासूला ते देवाजवळ गेले. आणि देवा म्हणले, मी तुला नेहमी म्हणत होते की मला मुलगा दिला, पण मुलगी दिलेली नाही, इतकी चांगली सून तू मला दिलेली आहेस, अशी सून प्रत्येक घरात असावी, असं त्या आईचं म्हणणं. तशीच याची अवस्था आलेली ह्या संन्याशाची. गुरुची सेवा आज महत्वाची आहे. शास्त्र आपण उद्याही कमवू, नंतरही कमवू, परंतु गुरु थकलेले आहेत, म्हातारे झाले आहेत, म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून तो कुठे गेला नाही बिचारा, तो तिथेच राहिला. तिथेच राहिला, त्यानं व्यवस्थितपणे आपला गुरुची सेवा केली. अंत समयाला गुरुजी गेले. गुरुजी गेल्यानंतर गावकऱ्यांनी ठरवलं काय करायचं. तो विद्वान शिष्य होता, तो बाहेर आलेला होता. तो म्हणे मी इथे राहील म्हणे, मीच इथे महंत इथलाच होता, मीच. तेव्हा आता काय करायचंय, गावकऱ्यांच्या सर्व प्रश्न. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग गावकऱ्यातले काही होतेच, ते म्हणे जो ग्रंथ वाचेल ना तो इथला महंत. ठरलं. मग आता त्याला येतच होतं, याला विचारलं काही येत नव्हतं. मग त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्याला ते महंत घोषित केलं. आणि तो जो शिष्य होता, ज्यानं सेवा केलेली होती, तो मात्र दुःखी झाला. तो म्हटलं ठीक आहे, गुरुची सेवा तर मला घडली म्हणे, पण नेमके स्वामी त्या गावीत आलेले होते. आणि स्वामींच्या जवळ गेले, रडले, दुःख व्यक्त केलं. म्हणे देवा, अशी मी गुरूंची सेवा केली, पण मला त्याचं काही फळ मिळालं नाही, माझी अशी अवस्था झाली. आणि देवाजवळ ती येऊन रडतायत. देवाने सांगितलं काही चिंता करू नको, पुन्हा एकदा चर्चा सुरू करा, पुन्हा एकदा बसवा बैठक तुमची, दोघांची चर्चा करा म्हणे. आणि त्याच्यात जो जिंकेल, नाही म्हणजे आम्हाला काहीच येत नाही, मी अभ्यासच केलेला नाही, तू काही चिंता करू नको म्हणे, मी आहे तुझ्या पाठीशी, तू कशाला चिंता करतो म्हणे. आणि असं म्हटलं पुन्हा एकदा गावाकरांना बोलवलंय, दोघांना बसवलं समोरासमोर. आणि
चर्चेला सुरुवात झाली. तो विद्वानच होता, त्याचा काही प्रश्न होता, हा बिचारा अडाणी होता, याला काही येत नव्हतं. परंतु देव सांगायचं तुम्हाला माहीत आहे. देव फक्त म्हणाले तुम्हाला माहीत आहे, बोला, एवढं बोला असं म्हटलं की तो बोलायला लागायचा. आणि छान बोलायला लागला, इतकं बोलायला लागला की पुढचा निरुत्तर झालेला आहे. तो विद्वान जो होता शिष्य तो निरुत्तर झालेला आहे. आणि पुन्हा गावकऱ्यांनी सांगितलं नाही, याने सेवाही केलेली आहे आणि हा विद्वानही आहे, म्हणून त्याची नियुक्ती तिथे झालेली आहे. अशा प्रकारे स्वामींनी त्याच्यावर जो झालेला अन्याय होता तो अन्याय दूर केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची सेवा असते ना, बऱ्याचदा ज्ञानाच्या ऐवजी सेवासुद्धा महत्त्वाची ठरू शकते. म्हणून ज्ञान प्राप्त करणं ठीक आहे, पण सेवासुद्धा आपल्याला परमार्गाची असेल, देवाची असेल, ईश्वराची असेल, ती सेवासुद्धा आपल्याला घडली पाहिजे. ती सेवासुद्धा तुम्हाला उद्धार तुमचा करू शकते. सेवेमध्ये फार मोठं सामर्थ्य. आपल्याकडे एक परंपरेनं चालत आलेली घटना आहे, रुद्धपूरची ती घटना आहे. अतिशय चांगली बोधप्रद ती घटना आहे, ती तुम्हाला सांगतो. रुद्धपूर तुम्ही बहुतेक लोकांनी केलेलं आहे, काहींनी केलं असेल, काहींनी केलं नसेल. रुद्धपूर हे आपल्याला परमेश्वरपूर त्याला म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष श्री गोविंद प्रभू महाराज 125 वर्ष रुद्धपूरला राज्य करत होते. 125 वर्ष गोविंद प्रभू त्या रुद्धपूरला राहिल्यामुळे तिथे एक वेगळं पावित्र्य आहे. तो संपूर्ण परिसर जो आहे की नाही तो पवित्र आहे. स्थानही खूप आहे, तुम्ही केले असतील त्यांना माहीत आहे. स्थानही खूप तिथे स्थानं आहेत. आणि स्थानच काय, परंतु तिथला कण आणि कण पवित्र आहे. कारण श्रीप्रभू कुठे गेले नाही असं ठिकाणच नाही. त्या संपूर्ण परिसरातच संपूर्ण काळ राहिलेले आहे. आणि त्यावेळेस सर्व दूर फिरलेले आहेत गोविंद प्रभू, आणि त्यांच्या स्पर्शाने कण कण तिथला पवित्र झालेला आहे. त्यावेळी पूर्वीच्या काळी आश्रम शक्यतो तिथे थांबत नव्हते, मुक्कामी राहत नव्हते. गेले 2-4 दिवस राहिले, निघाले, असं करायचे. पण एक मार्ग काही दिवसांसाठी तिथे थांबलेला होता. काहीतरी निमित्त कारण त्यांना काहीतरी होतं, म्हणून 100-125 लोकांचा तो मार्ग, आणि तो मार्ग तिथे थांबला. मग आता थांबल्यानंतर लघवी, संडास वगैरे या गोष्टींचा सारा प्रॉब्लेम त्या काळी. तिथे तर करायची नाही, ते पवित्र आहे. चप्पल सुद्धा घालत नव्हते. रुद्धपूरला जाताना आपली मंडळी पूर्वज चप्पल सुद्धा घालून जात नव्हते. चप्पल सुद्धा इकडेच ठेवून द्यायची बाहेर, त्या परिसराच्या बाहेर. आणि मग जर चप्पल नाही वापरायची तर मग लघवी, संडास वगैरे या सर्व गोष्टींची अडचण पडत होती की नाही. मग काय त्यांनी एक पूर्वी जसं त्या डब्यांच्या संडाशी असायच्या की नाही, तशा पद्धतीनं तो महिला एकत्र साठवायचा. आणि तो महिला एकत्र साठवून एक जो साधा मनुष्य होता, बिलकुल भिक्षुक होता, पण साधा भिक्षुक होता, तो बिचारा तो ते सरळ टोपलं घ्यायचा आणि परिसराच्या दूर पार बाहेर फेकून यायचं. ही सेवा त्याच्याकडे होती नाही. तो सर्व महिला उचलायचा आणि त्याला बाहेर फेकून यायचं. आता अशी सेवा त्याची चाललेली बरेच दिवस झालेली आहे. बाबा म्हातारे होते, थकलेले होते. बाबांनी विचार केला की हा 100-125 लोकांचा मार्ग आहे. सर्व विद्वान होते मार्गामध्ये, सर्व चांगलेच माणसं होते, अभ्यासू माणसं होते. मग या मार्गाची धुरा कुणाकडे तर सोपवायची, कुणाकडे सोपवायची. बाबांनी विचार केला आणि बाबांना जाणवलं, दृष्टांत झाला की हा जो सेवा करणारा मनुष्य आहे की नाही, हा साधा, या माणसाकडे हा मार्ग सोपवला पाहिजे. ही जी महंती आहे ती त्याला दिली पाहिजे. आणि असं म्हटल्यावर बाबांचा निर्णय होता तो. बाबांनी स्वतः निर्णय घेतला होता. बाबांनी त्यांनाच म्हणतं करून टाकलं. ते नाही म्हणायचे, नाही बाबा मला काही येत नाही, तुला काय करायचं तू घे, तू हो म्हणतं, मी देतो तुला. आणि बाबांनी त्याला महंत म्हणून घोषित करून टाकलं. आता बाबांनी घोषित केल्यानंतर बाकीचा परिवार, त्यांचा शिष्य परिवार, सर्व गुरुची आज्ञा महत्त्वाची. गुरुच्या आज्ञेला खूप महत्त्व आपल्या परंपरेनं आलेलं आहे. आपण आता पाळत नाही गुरुची आज्ञा, हा विषय वेगळा. कारण गुरुच्या आज्ञेला फार मोठं महत्त्व परंपरेनं आलेलं आहे. आणि गुरूंनी आपल्याला सांगितलं की हा महंत आहे, तर सर्व शिष्यांनी त्यांना मान्यता देणं भागच होतं. परंतु तरीसुद्धा कुठेतरी दुखावले होते बाकीचे. नाही म्हणे आता ठीक आहे म्हणे, गुरूंनी आपल्याला यांना महंत घोषित केलं, होऊ द्या म्हणे. पण जेव्हा पोथीचा विषय येईल की नाही, शास्त्रचर्चेचा विषय येईल की नाही, तेव्हा याला आपण अडवू आणि त्या याला गप्प करू. आणि ज्या याला गप्प होईल, हा बोलू शकणार नाही, तेव्हा हा आपोआपच मानतेचा त्याग करून टाकेल. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. त्याप्रमाणे दुपारची वेळ होती, दुपारी पोथी असायची मार्गामध्ये. प्रत्येक ठिकाणी दुपारी साधारण 12च्या आसपास जेवण झाले की 2-3च्या दरम्यान पोथी प्रत्येक मार्गामध्ये असायची. परंपरेत 3ची वेळ, 2:30ची वेळ अशी वेळ असायची पोथीची. कारण 12 ते 1 पर्यंत जेवणाचा कार्यक्रम, 1 पासून थोडंसं विश्रांती वगैरे दुपारची. कारण मार्गामध्ये पद्धती अशी असते ना की सकाळी 3 वाजता उठायचं, स्मरण करायचं, किंवा काही लोक अभ्यास करतात, त्यामुळे सकाळी 3 वाजेपासून उठलेला असल्यामुळे दुपारी थोडीशी विश्रांती त्याला आवश्यक असते. म्हणून 1च्या पुढे 2-2:30 पर्यंत विश्रांती, आणि 2:30 पासून 4:30, 4:30, 5 पर्यंत पोथी असायची. या नियमाप्रमाणे दुपारी 2:30-3 वाजले आणि
त्या 3 वाजेला पोथी होणार होती. सर्व लोक विश्रांतीला गेलेले, हे सुद्धा विश्रांती करायसाठी खोलीमध्ये बसले आपल्या कोपऱ्यामध्ये लोक, आणि मनामध्ये त्या देवाची प्रार्थना करतात की देवा, हे मी मनातही माझी इच्छा नव्हती, ही म्हणती मला प्राप्त व्हावी, हे पद मला मिळावं, ही मनात इच्छा माझ्या कुठेही नव्हती, मी म्हटलंही नव्हतं कधी, परंतु गुरूंनी माझ्या अंगावर ही जबाबदारी टाकलेली आहे, परंतु मी त्या योग्यतेचा नाही आहे. भगवंता, तूच याच्यातून मला सावर, तूच माझं याच्यातून मला निवारण कर, काहीतरी याच्यातून मार्ग काढ. आणि मग दुःख करतायत, देवाला प्रार्थना करतायत, आणि प्रार्थना करत करत अचानकपणे डोळा लागलेला त्या प्रार्थनेला. दुःखाचा आवेग कधी आला की दुःखाच्या आवेगामध्ये माणसाला कधी झोप लागून जाते, आणि त्या दुःखाच्या आवेगामध्ये झोप लागलेली त्यांना थोडीशी दुखली लागल्यासारखं झालं. आणि तेवढ्या स्वप्नामध्ये एक अतिशय सुंदर अशी स्त्री आलेली आहे, जिच्या अंगात अगदी रेशमी वस्त्र आहेत, खूप छान एका देवतेसारखी ती आहे, आणि पूर्ण भरदरी वस्त्र तिच्या अंगावर आहेत, अलंकार मोठमोठे घातलेले छानपैकी, आणि हातामध्ये एक सूप आहे. त्या सुपामध्ये काय, रत्न माणिक मोती त्या सुपामध्ये भरलेले. आणि ती चालत चालत त्यांच्याकडे आली, यांनी बघितलं, कोण आहेस माते तू? ती काही बोलली नाही, म्हणजे तोंड उघडा. फक्त तोंड उघडायला सांगितलं तसं यांनी तोंड उघडतं. ते सूप जसं होतं रत्नमाणिक मोत्यांनी भरलेलं, ते जसंच तसं सूप तिनं त्या पुरुषांच्या तोंडामध्ये रिचवलं आणि रिचवला गेलं, आणि ती अदृश्य झाली. आणि यांनाही तेवढ्यात घंटी वाजली पोथीची, जाग आली यांना. बघितलं तर काहीच नाही. उठले तसे पोथीला जावंच लागणार होतं नियमाप्रमाणे. पोथीला गेले, बसले, सुरुवातीचं स्मरण वगैरे आटोपलं, स्मरण झालं, आणि दंडवत म्हणून पोथीला प्रारंभ झाला. दंडवत म्हणून पोथीला प्रारंभ झाला, आणि पोथीला जशी पुढे आपल्याकडे पद्धती आहे की पुढे एक मनुष्य बसलेला असतो, तो सुरुवातीचं वाचन करतो, आणि नंतर पुढे बाबा त्याचं निरूपण करतात. त्या पद्धतीने जसं सुरू झालं तसं जसे बोलायला लागले, इतके बोलायला लागले, इतके छान अर्थ सांगायला लागले की पुढचे जे माणसं होते, विद्वान बसले, ते सुद्धा चकित झाले. पण आपल्या गुरुजींनी सुद्धा हे अर्थ आपल्याला सांगितलेले नाहीत. हा मनुष्य सांगतो कसा आहे, एकाहून एक भारी भारी वेगवेगळे अर्थ, छान उत्तम अर्थ सांगायला लागले. त्याच तत्वज्ञानाचे, त्या सूत्रपाठाच्या वचनांचे अर्थ इतके उत्तम सांगायला लागले की पुढचे लोक चकित झाले. ज्यांना प्रश्न विचारायचे होते ते प्रश्न सुद्धा विचारायची कुणाची हिंमत होईना. अखंड बोलतायत, 1 तास 1.5 तास एक छानपैकी बोलले, आणि पुढचे माणसं एकही त्यांना प्रश्न सुद्धा करण्याच्या क्षमतेचा राहिलेला. चकित झाले, सर्वांनी उठले, दंडवत घातले, प्रायश्चित केलं की बाबा, आम्ही तुम्हाला चुकीचं समजलो, तुम्ही तर खूप शास्त्र चांगलं जाणतात, आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं गैरसमज आम्ही तुमच्याबद्दल करून घेतला, पण तुम्ही इतकं छान सांगितलं की आमच्या गुरूंनी सुद्धा मला आतापर्यंत इतकं चांगलं शास्त्र सांगितलं नाही. आणि म्हणून त्यांनी सर्वांनी त्यांना दंडवत घातलेले, त्यांची क्षमा मागितलेली. तेच म्हणतं पुढे 1000 लोकांचा मार्ग त्यांनी तयार केलेला आहे. किती, 100 लोक होते, 100 लोकांचे 1000 लोकांचा मार्ग त्यांनी तयार केलेला आहे, आणि त्यांना हजारे वालेराज म्हणायचे. म्हणजे आपल्याकडे सेवेचं फळ अशा प्रकारे मिळत असतं. सेवा खऱ्या अर्थाने स्वीकार परमेश्वर करत असतो, म्हणून त्या सेवेला सुद्धा फार महत्व आहे. ज्ञान महत्वाचंच आहे, पण सेवा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. पण आपल्याकडून ज्ञान प्राप्त झालं तर त्याप्रमाणे आचरणही झालं पाहिजे, आणि त्याप्रमाणे आचरण करून आपण सेवाही परमार्गाची केली पाहिजे, धर्माची, देवाची सेवा आपण केली पाहिजे. मार्गी अधिकारी या भेटी, एकी गावी गोसाव्यासी वस्ती झाली. आता ही लीळा राहेरची पण सांगितली जाते. राहेर हे नांदेड जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे, अगदी सीमेलगत आहे, आंध्राच्या सीमेलगत आहे, आणि अतिशय छान ठिकाण आहे. मध्ये आपण मला वाटतं तुम्ही त्या ग्रुपवरच ऐकले असेल ती लीळा. पाणीपात्र त्या राहेरांच्या वामन पेंडीच्या पत्नीला जीवनदान दिलं, ही घटना तिथलीच आहे. स्वामींनी भिक्षा पाणीपात्र हातामध्ये भिक्षा घेतलेली होती, आणली, भिक्षा गोळा करून आणली, आणि भोजनासाठी नदीकडे निघालेले होते, आणि रस्त्याने चाललेले होते. तेवढ्यात एक अधिकारी रस्त्यानं आला. तो अधिकारी आला म्हणजे तर सैन्य शिपाई सर्व राहायचेच, आणि सैन्य शिपाई सर्व चाललेले पुढे, अधिकारी मागे आहे. आणि एका अधिकाऱ्यानं, त्या शिपायानं काय केलं, शिपाईच ते डोक्याचा भाग थोडासा कमीच असतो, ताकदीचा परिणाम जास्त शिपायांच्या डोक्यामध्ये. त्यानं स्वामी चालले होते रस्त्यानं, असे एकानं काठीनं लोटून दिलं त्यांना.
काठीनं लोटल्यानंतर झाला काय की हातातली भिक्षा जी होती ती खाली सांडली, धुळीमध्ये सांडली. ती भिक्षा जशी खाली पडली तसे भगवंत खाली बसले आणि त्याची ती शीत वेचू लागली भिक्षेची. शीत वेचतायत. बाकीचे सैनिक शिपाई पुढे निघाले. अधिकारी जो येत होता पाठीमागून त्यानं बघितलं, अरे हे कोण अवतारी पुरुष आहे. त्याच्या लक्षात आलं की सामान्य पुरुष नाही, कुणीतरी श्रेष्ठ पुरुष आहे. तो स्वतः त्या पालखीतून खाली उतरला आणि देवाला विनंती केली, देवा ते राहू द्या भिक्षामध्ये, मी तुम्हाला दुसरी भिक्षा देतो. देव म्हणते तसं नाही, हा पदार्थ आहे आणि हा मी कुणाकडून तर मागून आणलेला आहे. हे अन्न आहे. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं आणि म्हणून असं अन्न वाया घालवायचं नाही. आणि म्हणून स्वतः भगवंत ते शीत वेचतायत आणि तो अधिकारी सुद्धा खाली उतरला आणि ती शीत वेचू लागलेला आहे. ती शीत तशाच्या तशा त्याने वेचू लागला, भगवंताच्या हातात अर्पण केली आणि मग तो पुढे गेलेला आहे. गोसावी ही गोष्ट सवय उपरी सांगितली. भिक्षेच्या अन्नाच्या बद्दल खूप काही आपल्याकडे आलेलं आहे. अन्न जे आहे की नाही, अन्न कसं वापरलं पाहिजे, अन्नाचा कसा विनियोग केला पाहिजे, याबद्दल खूप काही आलेलं आहे आपल्याकडे. आणि एकदा असंच झोळी होती, औसांची झोळी. औसा या साध्या साध्या होत्या, साधं सरळ व्यक्तिमत्व होतं. आणि औसा म्हणजे आपल्या खानदेशातली होती. आजही जे थाळनेर आहे की नाही, चोपडाच्या जवळ थाळनेर म्हणून गाव आहे, ते थाळनेर जे लता मंगेशकरांचं आजोळ सुद्धा येते. लता मंगेशकरांचे मामा ते थाळनेरचे होते असं म्हणलं जातं. आणि लता मंगेशकर असतील, आशा भोसले वगैरे या सर्वांचं बालपण तिथे गेलेलं आहे. त्याच गावच्या औसा होते, थाळनेरच्या. त्या औसांचं सुद्धा जन्मगाव तिथलंच होतं. आणि म्हणून एक आपला जो त्याला ऐराणपट्टी आहे की नाही, ऐराणी भाषा, ऐराणी वागणं, जरा सरफ वागणं, असं औसांचं सुद्धा होतं. वागणं साधं सरळ वागणं होतं, काही त्याच्यामध्ये कपटीपणा नाही, दट्टीपणा नाही, असं औसांचं वागणं होतं. एकदा भिक्षेची झोळी घेतली आणि त्या ह्याच्यामध्ये धुवायला लागल्या पाटामध्ये. आणि त्याच्यामध्ये अन्नाचे कण आहेत भरपूर, ते पाहिलं नाही, धुवून टाकायचे म्हणून धुवायला लागले. स्वामींनी बघितलं, अहो हे काय करताय म्हणे. नाही म्हणजे भिक्षेचं अन्न नाही म्हणे, त्याला खराब झाला तर काय त्याला हे करायचं म्हणून धुवून टाकली झोळी. अरे म्हणे हे अन्न भिक्षान्न नाही, भिक्षांनी सवाओपळ अमृत, भिक्षांनामध्ये सवापटीनं अमृत असतं. आणि असं अन्न वाया घालवायचं नाही, कारण ते मागून आणलेलं आहे तुम्ही. आणि मागून आणलेलं अन्न असल्यामुळे ते अशा प्रकारे वाया घालवू नका. आणि स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलेलं आहे. आणि म्हणून अन्नाला खूप महत्त्व दिलेलं आहे. अशा प्रकारे अन्न आपण वाया घालवू नये. वडनेरा वटेश्वरा विजय करणे लिंगाचा देवळी वस्ती. आणि काय झालं की वडनेर जे आहे, वडनेर भुजंग ज्याला म्हणतो आपण, अमरावती जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. आणि त्या वडनेरला लिंगाच्या देवळामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे. संध्याकाळच्या वेळी भगवंत त्या निद्रास्थानासाठी तिथे गेले आणि त्या मंदिरामध्ये निद्रेला जायचं, झोपायला जायचं. परंतु तिथला जो पुजारी होता ना, तो पुजारी असं म्हटला की या मंदिरामध्ये भरपूर साहित्य एवढे देवाचं, त्याला आम्ही उघडं ठेवत नाही. तर उघडं ठेवलं तर इथली वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही असं करा, उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये जा, तिथे झोपा म्हणे, असं त्या पुजाऱ्यानं सांगून दिलं. त्याला पुजाऱ्यानं सांगितलं, भगवंत म्हटलं ठीक आहे, काय. भगवंत तिकडे निघून गेले. हा पुजारी उठला, त्यानं कुलूप लावलं मंदिराला आणि आपल्या घरी गेला. आता त्या काळी काय वेशी असायच्या, गावाच्या बाहेर पूर्ण वेशी असायच्या, कुलप लागायचं. तर संध्याकाळी रात्र झाली की कुलूप लागून जायचं त्या वेशीला. त्याप्रमाणे तो पुजारी गावात गेला आणि रात्री अचानकपणे त्याला आठवण आली की आपण तर उत्तरेश्वरामध्ये देवाला पाठवलं म्हणे त्या देवाला. पण त्या उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये 2 मोठे भुजंग होते आणि ते मोठे भुजंग रात्री अचानक यायचे आणि भांडणं करायचे. मग जर कोणी तिथे आलेलं असलं त्याला सर्पदंश सुद्धा त्याचा व्हायचा आणि त्यातून ते मरण पावायचे माणसं. म्हणून त्या उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये कोणी झोपायला जात नसायचं. आणि आपण नेमकं देवाला तिथे पाठवलं. देवाला तर काही माहीत नाही म्हणे, पण आपणच त्यांना पाठवलं
या सर्व याला आपण कारणीभूत आहोत. रात्रभर तो त्या दरवाजाजवळ जाऊन बघितलं, दरवाजा उघडं द्यायला तयार नाही. रात्रभर बिचारा तळमळतोय. इकडे मात्र देव ते गेलेले आहे. गेले आणि विराजमान झाले, थांबले. संध्याकाळ झाली, रात्र झाली, झोपले. मध्यान्ह रात्रीचं दोनही भुजंग उठलेले आहेत आणि वर आहेत, वरच्या शिखराच्या. दोघांचं भांडण सुरू झालं. दररोजच्या नियमाप्रमाणे चांगलं त्यांची भांडण चालले जोरजोरामध्ये. आणि जसं भांडण झालं पडता ते पटकन स्वामीच्या छातीवर येऊन पडले. दोघंही येऊन पडले. जसे छातीवर येऊन पडले, भगवंत उठून बसले. एकाला एक हातात घेतला, एकाला एक हातात घेतला. दोघा सर्पांना त्या भुजंगांना हातात घेतलेल्या देवाने त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्याकडे दृष्टिक्षेप केलेला आहे. आणि त्या दृष्टिक्षेपातून त्यांच्यातलं जे वैर होतं ते वैर संपवलं. आणि एकाला इकडे सोडलं, या हातातला इकडे येतात. दोघांना दोन दिशेला सोडून दिलेलं आहे. आणि मग ते तिथून निघून गेलेले आहे. त्यांचं वैर तिथून संपलेलं आहे. आणि मग भगवंतांनी पुन्हा झोप घेतली. सकाळी उठले, शांतपणे निवांत बसलेले होते. ब्राह्मण तो पुजारी नव्हता, तो घाबरलेला. जर काय झालं असेल काय नाही, काय झालं असेल काय नाही असं म्हणून घाबरत. सकाळी दरवाजा उघडला की धावतच देवाकडे आला. तर देव छानपैकी बसलेले होते. आश्चर्य वाटत तुला की हे देवा म्हणे सर्प वगैरे. हो म्हणे, आले होते रात्री, आमच्या छातीवर पडले, आम्ही त्यांना दोन दिशेला पाठवून दिले. यानंतर ते पुन्हा कधी इथे येणार नाही असं देवाने सांगितलं. आणि तेव्हापासून ते स्थान लोकांच्या राहण्यासाठी चांगलं झालं. जशी ही घटना आहे की नाही, तशीच घटना आणखी एक डाकरामची सुद्धा आपल्याला. डाकराम तुम्ही केलेला आहे का नाही? काही लोकांनी केलं असेल. डाकराम आहे भंडाऱ्याच्या पलीकडे, म्हणजे तिरोडा वगैरे जो आहे ना, तिरोड्या साईडला आहे. भंडाऱ्याचा संबंध आहे का कोणाचा आपला? भंडाऱ्याचा काही संबंध नाही कोणाचा, वाऱ्या कोणाचा नाही भंडाऱ्याच्या इकडे आपल्याकडे. यांच्या आहे फक्त चमेलीबाईची वारी आहे भंडारीची. डाकराम अगदी तेही सीमेलगतच आहे. गडचिरोलीचा जो भाग आहे ना, तो तिकडचा नक्षली भाग, तो एरिया आहे. तिथे भगवंत असेच गेले. तिथे लोकांनी सांगितलं या मंदिरात जाऊ नका, या मंदिरात रात्री वाघ येतो. लोकांनी सांगितलं, पण तरी देव म्हटलं काय हरकत नाही, येऊ दे, आलं तर आलं, काय हरकत नाही. आणि असं म्हणून देव गेले तिथे. लोकांनी म्हटलं करा, मग आता काय सांगून पाहिलं, ऐकायला तयार नाही. लोक आपापल्या घरी निघून गेले. देव गेले, तिथे बसले. रात्र झाली. रात्रीनंतर अचानक दररोजच्या नियमाप्रमाणे वाघ जसाला वाघाने डरकाळी फोडली बाहेर. वाघानं डरकाळी फोडल्यानंतर देवानं काय करावं? देवानं काहीच केलं नाही. देवानं सिंहाचा आवाज काढला. मग जसा सिंहाचा आवाज काढला, तो वाघ तर घाबरून पळून निघूनच गेला. परत आलाच नाही वाघ. देव शांत बसले होते. सकाळी गावातले लोक आले. गावातले लोक कसे यायचे माहिती आहे का? इथं वाघ असायचा, तो वाघ गेला पाहिजे म्हणून लोक मृदंग, टाळ, ढोल वगैरे घेऊन वाजवत झंझा वाजवत लावायचे. की तो आवाज आला की तो वाघ निघून जायचा. अशी दररोजची पद्धत होती. त्या पद्धतीने लोक आले. वाघ काही निघायलाच तयार नाही. जवळ यायला तरी वाघ निघायला तयार नाही. घाबरले लोक. ते म्हणणारे नक्की ते देव जे होते ना, त्यांना खात तो बसला असेल म्हणून वाघ जात नाहीये. आणि असं घाबरत लोक दरवाजा उघडला. बघितलं तर देव समोर बसले सांगते. आणि मग सर्वांना आनंद वाटला. नाही अरे काही नाही, चला. मग आनंदानं देवाजवळ आले आणि देवाला विचारलं, देवा वाघ आला होता? म्हणजे वाघ आला. काय केलं तुम्ही? म्हणे आम्ही सिंहाचा आवाज काढला, तो निघून गेला. तो काही थांबला नाही. आपल्याही जीवनात असे वाघ भरपूर येतात, लक्षात ठेवा. तुम्हाला सुद्धा त्या सिंहाचा आवाज काढावा लागेल. तेव्हा तुम्ही जेव्हा सिंहाचा आवाज काढाल, ते संकटच असतात. या संकटाच्या प्रसंगी तुम्ही जर खचून गेलात तर शक्य नाही. तुम्हाला लोक गिळायला बसलेले आहेत. लोक तुम्हाला त्रास द्यायला बसलेले आहेत. लोकांना तुमचं वैभव, लोकांना तुमची शांतता, लोकांना तुमचं चांगलं वागणं सुद्धा कधी कधी आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास होणे शक्य असतं. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने समर्थ बनलं पाहिजे, ही दिल्या असं. आणि अशा प्रकारे आपण त्या भगवंताच्या लीळेतून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा. वेगळं त्यातून शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला त्यातून काहीतरी वेगळं माहिती मिळेल. मेहंकरी बोने बाईया भेटी,
मग गोसावी दिसी वेळीचा असा वेळी मेहंकरासी विजय केले. आणि मेहकर आहे की नाही, मेहकर तुम्ही पाहिलेलं असेल. याला आपण मालेगाव वगैरे तो भाग आहे त्याचा, तो मेहकर भाग. तिकडे सर्वज्ञांचं आगमन झालेलं आहे. आणि त्या मेहकरला आल्यानंतर तिथे एक मंदिर आहे, आजही ते मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे. स्वामी तिथे थांबलेले आहेत. तिथे त्या सारंगधराचं एक मंदिर, प्राचीन मंदिर, आजही सारंगधराचं मंदिर आहे. सारंगधर म्हणजे श्रीकृष्णाचं आहे ते. तर त्या श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये, सारंगधराच्या मंदिरामध्ये उपहार देणाऱ्या काही बाया होत्या. उपहार दाखवायच्या दररोज. तर त्या बोनेबाई त्यांना म्हटलेलं आहे. त्या बोनेबाया उपहार घेऊन जायच्या, अशी त्या बायांची आणि सर्वजणांची भेट झालेली. आणि मग आता भगवंत आलेले आहेत म्हटल्यावर अतिशय चांगलं स्वरूप भगवंताचं आहे. तुम्ही ऐकलेलं आहे की देवाचं स्वरूप कसं होतं, अतिशय सुंदर होते, गोरेपाळ होते, छान होते, दिसायला प्रभावी होते. आणि म्हणून आल्यानंतर त्या आल्या, विचारा दंडोत करतायत, देवाजवळ बसल्या. कुठून आलात, काय आलात विचारपूस केली. पण मौन होतं देवाचं, बोलतच नव्हते. तुमचं नाव काय, बोललेच नाही. मग मौनदेव तुमचं नाव आहे का, म्हणे हो मौनदेव आहे. मान्य केलं भगवंतानं. आणि मग बराच वेळ बसल्या. आणि मग त्यांनी विनंती केली की आम्ही तुम्हाला भोजनाचा आनंद देत जाऊ. आणि त्या प्रकारे भगवंत काही काळ मेहकरला राहिलेले आहेत. मेहकरला राहून काही महत्त्वपूर्ण घटना तिथे ज्या घडलेल्या आहेत, त्यामध्ये श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीचा उत्सवही भगवंतांना तिथे साजरा केलेला आहे. अतिशय छान असा तो जन्माष्टमीचा उत्सव भगवंतांना तिथे साजरा केला. उद्या सांगेल तुम्हाला मी. तर त्याच्या आधी एक वेळा सांगतो की सर्वज्ञ तिथे आहेत, थांबलेले आहेत, पलीकडच्या मंदिरामध्ये थांबलेत. आणि रात्रीच्या वेळी काय झालं, पलीकडच्या झोपडीमध्ये, गुंठेमध्ये त्या असायच्या. दोघी बहिणी होत्या, त्या तिथे असायच्या. रात्री अचानकपणे एक चोर शिरला खोलीमध्ये, त्यांच्या गुंठेमध्ये. आता जाग तर आली, चोर आलेला आहे, जाग आली, उठावं बोलावं होता, आपल्यालाच मारेल म्हणून बाई काही गुपचूप पडून राहिली. चोरानं काय केलं, एक एक सामान गोळा करायला सुरुवात केली. बाहेर एक घोंगडं होतं, त्या घोंगड्यावर नेऊन ठेवायचं. आणलं वस्तू टाकली, आणली वस्तू टाकली, सर्व वस्तू घेतल्या आणि तो बाहेर गेला. आता बाईला लक्षात आलं की आता हा काही परत येणार नाही. बाईने तेवढं काय केलं, पटकन आतून दरवाजा बंद केला आणि जोरदार ओरडली, मौनदेव हो वाचवा, मौनदेव हो वाचवा, मुनेदेव हो वाचवा आम्हाला. जोरदार ओरडायला सुरुवात केली. आता जशी ओरडायला सुरुवात केली, देव उठले आणि थोडंसं बाहेर आले. बाहेर आले आणि ओट्या आहे, त्या ओट्याच्यावर उभे राहिले. आता चोर काय करत होता, त्या घोंगडं जे घेतलेलं होतं की नाही, त्या घोंगड्यामध्ये सर्व सामान त्यांनी ठेवलेलं होतं आणि ते बांधत होतं गाठोडी. आणि तेवढ्याच भगवंतांनी पाठीमागून उभे राहिले आणि हाकरले थोडेसे. हाकरले म्हटलं तेव्हा चोराला लक्षात आलं कोणतरी मागे आहे. आणि जसं मागे बघितलं तर त्याला काय दिसतं, चोराला माहिती आहे का तुम्हाला, 4 फुटाचे, 5 फुटाचे, 6 फुटाचे स्वामी दिसले. त्याला साधारण विशाल अशी उंच एक 20-25 फुटाचा मनुष्य दिसला. आणि उंच भव्य असा मनुष्य कोणतरी उभा आहे. आणि असा 25 फुटाचा मनुष्य दिसल्यानंतर तो घाबरूनच गेला. त्याची बोबडी वळी, काय करा काय नाही. ते घोगडे तसं पडलं, ते सामान तसंच पडलं. पटकन तो बिचारा घाबरत ती भिंत होती, त्या भिंतीच्यावरून उडी मारून पळून गेला. पळून गेल्यानंतर मग आता ती बाई मध्ये ओरडत होती. आणि मग देव आले, देवाने परत आवाज दिला, परत मूर्त साधी होती तशी मूर्त केलेली आहे. आणि मग जसा देवाचा आवाज आला, मग बाईला लक्षात आलं की देव आलेले आहेत. मग बाईने दरवाजा उघडला आणि देवाला सांगायला लागली, देवा म्हणे काय करू म्हणे, सर्व काही चोरून नेलं, लुटून नेलं म्हणे, काही शिल्लक राहिलं नाही म्हणे माझ्याकडे. घरातल्या जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्या तो चोर घेऊन गेला म्हणे. असं म्हटल्यावर सर्व ते म्हटले नक्की हो म्हणे, काहीच ठेवलं नाही शिल्लक. मग या म्हणे इकडे, हे बघा याच्यामध्ये ही वस्तू घ्या, तुमचीच आहे. हा ही वस्तू माझी. सर्व वस्तू जशाच तशा होत्या, काही गेलं. सर्व वस्तू भेटल्यावर तुम्हाला होण्या भेटल्या. मग देव म्हणे घोंगडं कुणाचं आहे, घोंगडं माहीत नाही म्हणे जेव्हा कुणाचं आहे. अरे म्हणे घोंगडं कोणाचं आहे म्हणजे चोराचं असणार आहे. मग चोरी कुणाची झाली म्हणे, देवाची. देव म्हणतात तुमची झाली की नाही, घोंगड्या चोराची झाली. चोराची चोरी झाली, चोरच तुम्हाला सोडून गेला इथे. अशा प्रकारच्या अनेक घटना मेहकरच्या आहेत, अतिशय चांगल्या लीळा आहेत. त्याच्याही आपण उद्याच्या याच्यामध्ये ऐकूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.